सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमधल्या उपजिल्हा रुग्णालयात नुकत्याच बाळंत झालेल्या महिलेला मारहाण करण्यात आली आणि ही मारहाण केली चक्क याच रुग्णालयातल्या एका डॉक्टरने। हा प्रकार कळताच तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाच्या इस्लामपूरमधल्या महिला सदस्यांनी या विरोधात आवाज उठवला। या रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची भेट घेऊन या प्रकाराचा जाब विचारला आणि त्या डॉक्टरच्या निलंबनाचीही मागणी केली। तोंडावर मारलं आणि पुन्हा डिलिव्हरी झाली असं एकदम मारलं, म्हणजे होट सुजलं तर तोंड सुजलं माझं सगळं। ही महिला तिच्याबाबत झालेल्या प्रकार सांगते। ऐकून कोणालाही धक्का बसेल। तिला मारहाण करण्यात आली आहे आणि तिला मारहाण करणारा आहे चक्क एक डॉक्टर। गरोदर असलेली ही महिला प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे इस्लामपुरातल्या उपजिल्हा रुग्णालयात आली। तेव्हा तिथं असलेला डॉक्टर SY पाटील यानं तिला मारहाण केली। तिच्या बहिणीलाही मारलं आणि मध्यस्थी करू पाहणाऱ्या नर्सला शिवीगाळीही केली असा आरोप या महिलेनं केलाय। हा प्रकार समजताच तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाच्या गटप्रमुख आणि नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांनी थेट रुग्णालय गाठलं। सर्व महिला सदस्यांनी पीडित महिलेची भेट घेतली। ओरडून नव्हतोच मी, ताप पण मी दिला। म्हशीला काय काय आत म्हणायला लागले, आम्ही कशाला जातोय आता सगळे म्हटलं आपल्याला आत जाणं बघाय का नाही, म्हणून मी काय आत गेलोच नाही। थोरली तिकडे आत जायते, मग तिला मी म्हटलं तुला दोन ठेवून देऊ का, ते झालं। पुन्हा मी बाहेर होतो मग मी आत निघालो, म्हटलं बाय येतं का की नाही येतं म्हटलं। एवढं म्हटलं आपली माझी मी गप झालो। आपली कशासाठी येतं सांगा तुम्ही। तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाच्या सदस्य महिलांनी वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घातला आणि त्यांना या प्रकाराचा जाब विचारला। डॉक्टर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणीही महिलांनी केली। स्त्री प्रतिष्ठा अभियान यांनी आज आम्ही सर्व महिलांनी या उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर SY पाटील यांच्या गैरवर्तणुकीबद्दल या डॉक्टरांच्या निलंबनाचीच मागणी वरिष्ठांच्याकडे करीत आहोत। वैद्यकीय अधीक्षक भुई यांनी मात्र सारवासारव करण्याचाच प्रयत्न केला। त्यांच्याकडून असं मागे 2-3 वेळा वारंवार असे तक्रारी आल्या होत्या, त्याबद्दल वरिष्ठांना आम्ही लेखी कळवलं होतं आणि त्यांना रजेवर सक्तीचं पाठवलं होतं। परंतु वरिष्ठ कार्यालयातून त्यांना सध्याच्या बदल्याचा ट्रान्सफर होत नाहीत व ट्रिब्युटेशन देता येत नाही शासकीय नियमाप्रमाणे। त्यामुळे वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांना हजर करून घ्या आणि जूनला जनरल लॉटमध्ये त्यांच्या बदलीचा विचार करू असं सांगितलं। महिलांवरील अत्याचार असो किंवा त्यांचे कुठलेही प्रश्न, तनिष्का व्यासपीठ आता महिलांसाठी भक्कमपणे उभं राहत आहे। इस्लामपूरच्या प्रकरणातही पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी तनिष्का व्यासपीठाच्या महिला तिच्या पाठी भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत। संभाजी थोरात, इस्लामपूर।